आज सकाळी 6 वाजेच्या दरम्यान एक 17 वर्षाची एक मुलगी होती. त्या ऍक्सिडेंट झालेला आहे आणि अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने त्या विद्यार्थिनीचा मृत्यू झालेला आहे ऍक्सिडेंट मध्ये. आणि त्यानंतर या काही गोष्टी अशा लक्षात येत आहेत की इथे रोड प्रशस्त आहेत, परंतु अतिक्रमण केल्यामुळे रोड खूप नॅरो झालेले आहेत, रुंद झालेले आहेत आणि त्यामुळे वारंवार काही ऍक्सिडेंटच्या घटना इथे होताना दिसून येत आहेत. तसेच स्थानिक नागरिकांचा असा देखील रोष आहे की इथून काही रेतीच्या टिपर असतील किंवा जे बोलेरो असतात त्या ओव्हरलोड करून आणि रॅश ड्रायव्हिंग करत इथून जात असतात. त्याच्यामुळे देखील बऱ्याचदा सामान्य नागरिकांना ऍक्सिडेंट होत असतो, अपघात होत असतो. तर यामध्ये एक गोष्ट अशी लक्षात येत आहे की जी हेवी ट्रॅफिक आहे त्यांना हे जे रेसिडेन्शियल रोड आहेत, छोटे रोड आहेत, इथून प्रतिबंध करणं अत्यंत आवश्यक आहे. त्या अनुषंगाने ट्रॅफिक डिपार्टमेंट सोबत आम्ही समन्वय साधून कुठे बॅरिकेडिंग करता येईल, कुठे नाकाबंदी लावता येईल ते पॉईंट्स आम्ही आयडेंटिफाय करत आहोत. बस चालक जो आहे तो डिटेक्ट झालेला आहे आणि ते आपल्या ताब्यात पण आहे. त्याच्यामध्ये सदोष मनुष्यवधाचाच गुन्हा नोंदवण्यात येणार आहे आणि त्याप्रमाणे ऍक्सिडेंट झालेला आहे आणि त्यांची तिथे काही फुटेजेस वगैरे अवेलेबल असतील तर त्याच्यामध्ये नक्की कशा प्रकारे ऍक्सिडेंट झाला ते देखील आम्ही बघणार आहोत. आणि त्याच्यामध्ये जे सर्वात सिरियस ऑफेन्स आपण रजिस्टर करतो ऍक्सिडेंटच्या केसमध्ये तोच गुन्हा आपण दाखल करत आहोत. प्रक्रिया सुरू करण्यात आलेली.